मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र पोस्ट यांच्याद्वारे 1371 जागांकरिता मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे आणि याबद्दलचा सिलेबस आपल्याला जाणून घ्यायचा आहे. यामध्ये पोस्टमन, मेलगार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ ही पदं आहेत. सुवर्ण संधी आहे मित्रांनो, परमनंट जॉब आहे आणि आपल्याला आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा जॉब मिळू शकतो. तर जाणून घेऊया अभ्यासक्रम या परीक्षेचा नेमका कसा आहे. 3 टप्प्यामध्ये आपली परीक्षा होणार आहे. पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. तर पेपर 1 हा कॉम्पिटिटिव्ह आहे आणि कंपल्सरी आहे आणि या पेपरच्या गुणाच्या आधारावरच विद्यार्थी मित्रांची, उमेदवारांची निवड होणार आहे. त्यामुळे पेपर फर्स्ट हा खूप महत्त्वाचा आहे. 90 मिनटं या पेपरकरता असणार आहेत. जास्तीत जास्त मार्क 100 आहेत. पेपर सेकंड आणि पेपर थर्डच्या बाबतीत सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया. तर पेपर जो फर्स्ट होणार आहे मित्रांनो, त्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि जी के ज्याला आपण म्हणतो तो एक भाग आहे. तर त्याला 30 प्रश्न असणार आहेत. तर याच्यामध्ये जे टॉपिक दिलेले आहेत ते म्हणजे इंडियन जिओग्राफी, सिविक्स, जनरल नॉलेज, इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल, इथिक्स अँड मोरल स्टोरी या सर्व टॉपिकचे जी केचे प्रश्न यामध्ये असणार आहेत. सेक्शन ए मध्ये 30 प्रश्न असणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे. यानंतर बेसिक अर्थमॅटिक यावर 40 प्रश्न असणार आहेत. म्हणजेच आपलं जे गणितीय ज्ञान आहे ते चांगलं असणं खूप गरजेचं आहे या पोस्टकरता. टॉपिक टू बी कवर्ड 4 to 8 क्वेश्चन फ्रॉम ईच टॉपिक. प्रत्येक टॉपिकवर 4 ते 8 प्रश्न येणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये ब्रॅकेट्स, ऑर्डर्स, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे असेल. पर्सेंटेज टक्केवारीसुद्धा याच्यामध्ये असणार आहे. प्रॉफिट आणि लॉस, नफा तोटा, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे सुद्धा असेल. ॲव्हरेज, सरासरी, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स आणि युनिटरी मेथड्स यामध्ये असतील. आणि जो तिसरा भाग असणार आहे तो असणार आहे रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी. तर तुमची बौद्धिक क्षमता कशी आहे हे तपासण्यासाठी हा सेक्शन आहे. 30 प्रश्न यावर असणार आहेत. बोथ व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टाईप क्वेश्चन असतील. यामध्ये आपण अंकगणिताचे सर्व प्रश्न सराव करायचे आहेत, जास्तीत जास्त सराव करायचा आहे. अशा प्रकारे 3 सेक्शनमध्ये पेपर फर्स्ट होणार आहे. जो पहिला सेक्शन आहे तो जनरल अवेअरनेस 30 प्रश्न, जो दुसरा सेक्शन आहे तो बेसिक अर्थमॅटिक 40 प्रश्न आणि जो तिसरा सेक्शन आहे रिझनिंगचा याच्यामध्ये 30 क्वेश्चन असणार आहेत. अशा प्रकारे पहिल्या पेपरला आपण बघू शकता 30 आणि 30, 60 आणि 40, 100 प्रश्न असणार आहेत. यानंतर पेपर सेकंड हा क्वालिफाईंग आहे. 45 मिनटं आपल्याला मिळतील. जास्तीत जास्त 60 मार्क्स याच्याकरिता आहेत. याच्यामध्ये आपण बघू शकता ट्रान्सलेशन ऑफ वर्ड फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज. म्हणजेच आपल्याला येथे ट्रान्सलेशन करायचं आहे शब्दाचं, इंग्लिश शब्दाचं मराठीमध्ये, लोकल लँग्वेजमध्ये. 15 क्वेश्चन असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. यानंतर जो दुसरा सेक्शन आहे तो ट्रान्सलेशन ऑफ वर्ड फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश. म्हणजेच लोकल लँग्वेज जी आपली मराठी आहे, मराठीतले शब्द आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला येथे ऑप्शन दिले जातील. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. 15 क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर आपल्याला पत्र लिहायचं आहे, लेटर रायटिंग करायचं आहे. लोकल लँग्वेजमध्ये कमीत कमी 80 ते 100 शब्द यामध्ये असले पाहिजेत आणि यालासुद्धा 15 मार्क्स असणार आहेत. 3 ऑप्शन आपल्याला इथे दिले जाणार आहेत. त्यापैकी 1 प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे आणि त्यावर पत्र आपण लिहायचं आहे. 3 प्रश्नापैकी 1 प्रश्न.
तसंच पॅरेग्राफ आणि शॉर्ट इसे लोकल लँग्वेजमध्ये आपल्याला लिहायचा आहे, एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. तिथे सुद्धा आपल्याला 3 प्रश्न दिले जातील, त्यामधला एक प्रश्न सोडवायचा आहे. 80 ते 100 शब्द तुमचे कमीत कमी असले पाहिजेत. त्यामुळे आताच आपण पत्रलेखनाची सुरुवात करा, प्रॅक्टिस करा. 15 प्रश्न असणार आहेत. असे एकूण आपल्याला बघू शकता आपण 60 प्रश्न 60 गुणासाठी असणार आहेत. पेपर सेकंड हा क्वालिफाय आहे, याचे मार्क्स हे पकडले जात नाही, परंतु आपल्याला यामध्ये क्वालिफाय व्हावं लागेल तरच तुम्ही पुढे गणल्या जासाल मेरिट लिस्टसाठी. यानंतर जो पेपर थर्ड आहे त्याला 20 मिनटं आपल्याला मिळणार आहेत. मॅक्झिमम मार्क हे 40 आहे आणि हा पेपर खूप महत्त्वाचा आहे, कारण याला जे क्वालिफाईंग मार्क्स दिलेले आहेत ते जवळपास 60-70% आहेत. म्हणजेच आपल्याला कमीत कमी 28 मार्क हे याला पाडावं लागतात. कॅटेगरी वाईज इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. पेपर थर्ड 20 मिनिटाचा आहे, मॅक्झिमम मार्क 40 आहेत. तर आपली डाटा एंट्री स्किल किती आहे, आपण किती फास्ट आणि ॲक्युरेट, कोणत्याही प्रकारची स्पेलिंगची मिस्टेक न करता जे आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे तो पॅरेग्राफ जसाच्या तसा अचूक कमीत कमी कालावधीमध्ये टाईप करसाल, टंक लिखित करसाल, तर तेवढे जास्त मार्क्स आपल्याला इथे मिळणार आहेत. त्यामुळे या पेपरमध्ये सुद्धा मार्क्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. क्वालिफाईंग पेपर आहे, पेपर थर्ड. अशा प्रकारचा हा सिलेबस आहे आणि याचं आपण काळजीपूर्वक वाचन करणं खूप गरजेचं आहे, अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता, इथे पॅटर्न दिलेला आहे की कोणता पेपर कसा असेल. इथे बघू शकता आपण पेपर फर्स्ट, पेपर सेकंड आणि पेपर थर्ड, आपण हे तिन्ही पेपरचा सिलेबस बघितलेला आहे. पेपर फर्स्ट, पेपर थर्ड जो लोकल लँग्वेज टेस्ट असणार आहे आणि पेपर थर्ड डाटा एंट्री स्किल आपली तपासली जाणार आहे. तर जो पेपर फर्स्ट आहे तो मी सांगितलेला आहे की कॉम्पिटिटिव्ह ऑनलाईन पेपर होणार आहे आणि तो कॉम्प्युटरवर होणार आहे ऑनलाईन. आणि दुसरा जो आहे तो क्वालिफाईंग आहे आणि याच्यामध्ये कॉम्बिनेशन असणार आहे, म्हणजेच कॅम्प्युटर बेस्डसुद्धा असणार आहे आणि आपल्याला पेनाने सुद्धा तो पेपर सोडवायचा आहे. 50-50 राहणार आहे, त्यामुळे इथे कॉम्बिनेशन आहे. जो डाटा एंट्रीचा स्किल आहे तेथे ऑनलाईन कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, आपली टायपिंगची टेस्ट. टाईप ऑफ क्वेश्चन, पहिल्या पेपरमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील ॲज पर द प्रिस्क्राईब सिलेबस. दुसऱ्यामध्ये जशा प्रकारे सिलेबस दिलेला आहे तशा प्रकारचे क्वेश्चन असणार आहेत. पेपर सेकंडमध्ये यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्लस सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, सब्जेक्टिव्हसुद्धा आपल्याला सोडवावं लागणार आहे. आणि डाटा एंट्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही संगणकावर टेस्ट आपली होणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन आणि मॅक्झिमम मार्क मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सिलेबसप्रमाणे सर्व होणार आहे. ड्युरेशनसुद्धा आपण बघितलेलं आहे. लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर, पहिला जो पेपर होणार आहे तो इंग्लिश, हिंदी आणि रिस्पेक्टिव्ह लोकल लँग्वेज, म्हणजे हिंदीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल आणि आपली जी लोकल लँग्वेज आहे मराठी त्यामध्ये सुद्धा असेल. जो पेपर सेकंड आहे तो इंग्लिश टू लोकल लँग्वेज अँड वाईज वर्सा असेल, म्हणजेच आपल्याला इंग्लिशमधलं लोकलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, लोकलमधलं ट्रान्सलेट करायचं आहे इंग्लिशमध्ये. त्यामुळे या दोन्ही भाषामध्ये हा पेपर असणार आहे. आणि जो पेपर थर्ड आहे डाटा एंट्रीचा तो इंग्लिशमध्ये असेल. लँग्वेज ऑफ ॲन्सर पेपर, तर तुम्हाला ॲन्सर कसे द्यायचे आहेत त्याची लँग्वेज कशी असेल इथे ॲप्लिकेबल नाही आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे ॲज पर द क्वेश्चन पेपर सेकंडसाठी आणि तिसरं इंग्लिशमध्ये. मिनिमम क्वालिफाईंग मार्क, क्वालिफाय मार्क किती लागतील तुम्हाला, तर पहिल्या पेपरमध्ये बघा SC ST साठी 33%, OBCसाठी 34% आपल्याला क्वालिफाईंग मार्क्स लागणार आहेत. म्हणजे जे टोटल 100 प्रश्न 100 मार्क्स यासाठी जे आहेत फर्स्टला, पेपर फर्स्टला, त्यामध्ये SC STला कमीत कमी 33% मार्क्स मेरिट लिस्टमध्ये पात्र होण्यासाठी लागणार आहेत. OBCला 36 मार्क्स लागणार आहेत. खुल्या प्रवर्गाला कमीत कमी 40 मार्क्स हे घ्यावेच लागतील तरच ते मेरिट लिस्टमध्ये येतील. EWSसाठी 36 मार्क लागणार आहेत आणि अपंग बांधवांकरता 33 मार्क हे घ्यावेच लागणार आहेत. जरी तुम्ही पेपर सेकंडमध्ये क्वालिफाय झाला, थर्डमध्ये क्वालिफाय झालात, परंतु फर्स्टमध्ये जर तुम्हाला यापेक्षा कमी मार्क्स असले तर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये गणलं जात नाही, याची नोंद घ्यायची आहे. तसंच सेम या तिन्ही पेपरसाठी आहे, म्हणजेच आपल्याला कमीत कमी एवढे मार्क्स घ्यावेच लागणार आहे तरच आपण जी काही मेरिट लिस्ट लागणार आहे त्यामध्ये आपला विचार केला जाणार आहे. आणि पेपर जो सेकंड आहे त्यामध्ये सुद्धा क्वालिफाईंग मार्क्स याप्रमाणेच आहेत, 33%, 34%, 40%, 36%, 33%, हे लक्षात घ्यायचं आहे.
परंतु डाटा एंट्री स्किलसाठी मात्र इथे पर्सेंटेज वाढलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. SC/ST इथे 33% होतं, परंतु इथे 65% आहे. OBCसाठी 37% होतं, तर इथे 70% आहे. खुल्या प्रवर्गासाठी 75%, EWS करता 70% आणि अपंग बांधवांकरता 65% क्वालिफाईंग आहे. म्हणून डाटा एंट्री स्किलचा आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि ती कशी करायची याबद्दल सुद्धा मी आपल्याला व्हिडिओ देणार आहे. आणि जे अपंग बांधव आहेत त्यांना इथे सूटसुद्धा दिली जाणार आहे, लक्षात घ्यायचं आहे डाटा एंट्री स्किलमध्ये. अशा प्रकारे हा सिलेबस आहे आणि नेमकी आपण ही परीक्षा कशी क्रॅक करावी यावर सुद्धा मी एक व्हिडिओ देणार आहे, जेणेकरून 100% आपल्याला याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही यामध्ये मिळवाल अशी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खात्री देतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. या भरतीविषयी आपल्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, धन्यवाद.